नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक 86/2024 ही जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या पदासाठीची ही जाहिरात होती. या जाहिरातीचा सिलेबस तब्बल 2 वर्षानंतर आता आयोगाने काल सिलेबस घोषित केलेला आहे. तो सिलेबस नक्की काय आहे ते समजून घेणार आहोत. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सुद्धा अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गट ब अशी पदं जी आहे ती भरली जातात. या पदांची सुद्धा जाहिरात क्रमांक 90/2022 असेल किंवा 115/2025 असेल. या जाहिरातीविषयी सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे. आणि एकंदरीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची जाहिरात आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जाहिरात या जाहिरातींच्या अनुषंगाने कोण पात्र आहेत याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा जो आता सिलेबस आलेला आहे हे पद अतिशय महत्वाचं आहे. त्याच्या कार्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत तेही पाहणार आहोत. आणि सिलेबस एकंदरीत त्याची स्ट्रॅटेजी आणि 90/2022च्या अनुषंगाने आता स्क्रुटिनी सुरू आहे. लवकरच त्याच्या मुलाखतीची घोषणा सुद्धा होईल आणि त्याच्या मॉक इंटरव्ह्यूज आपण पुण्यामध्ये घेतो. आपण सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, त्यासोबतच समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण या पदांसाठी मॉक घेतलेले आहेत. त्या अनुषंगाने त्याचा फायदा अनेक उमेदवारांना झालेला आहे. अधीक्षक पदासाठी सुद्धा आपण त्याच्या मॉक इंटरव्ह्यूज ऑफलाईन स्वरूपात पुण्यामध्ये आणि ऑनलाईन स्वरूपात सुद्धा घेणार आहोत. त्याविषयी सुद्धा मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे. हे जे पद आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत हे पद येतं. अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासकीय शाखा. तर या एकूण 12 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे आणि मागेच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीला कोण पात्र ठरले किंवा कोण पात्र ठरू शकत होते किंवा कोण अर्ज करू शकत होते, तर जाहिरात जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये त्याने डिग्री मागितलेली आहे. ओके, जसं डिग्री इन एनी डिसिप्लिन म्हणजे कुठल्याही क्षेत्रातली तुमच्याकडे डिग्री पाहिजे आणि त्यासोबतच त्यांनी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन फॉर पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 5 इयर्स. त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये असंही आहे त्याच्यामध्ये की जवळपास 3 वर्षाचा म्हणजे ऍटलीस्ट 3 इयर्स एक्सपिरियन्स जो आहे तो शुड बी सुपरवायझरी कॅपॅसिटी इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आर लोकल ऑथॉरिटी किंवा कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट मध्ये जर तुम्हाला जर सुपरवायझरी स्वरूपाचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही त्याला पात्र होता. ओके, आणि त्यानंतर 90/2022 ची आणि 115/2025 म्हणजे ही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची जी जाहिरात होती. ओके, आता या जाहिरातीचा पेपर झालेला आहे 90/2022 चा. ही 115/2025 साठी जर तुम्ही अर्ज केला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये, लक्षात घ्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने आपले क्लासेस सुरू आहेत, त्याला तुम्ही नक्की जॉईन करा. याचा पेपर जो आहे ही प्रक्रिया पूर्ण झाली की या पदासाठीचा जो पेपरची जी घोषणा आहे ती लवकरच होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो की या पदासाठी पात्रता काय आहे हे सुद्धा बघून घ्या. जे उमेदवार नवीन असतील त्यांना पुढे एक मोठी जाहिरात येणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची. म्हणजे या 2 जाहिराती सोडून अजून एक मोठी जाहिरात येणार आहे. त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही पुढे अर्ज करू शकाल जेणेकरून. तर याच्यामध्ये बघा, जसं डिग्री ऍटलीस्ट सेकंड क्लास म्हणजे ऍटलीस्ट तुमच्याकडे सेकंड क्लास डिग्री पाहिजे किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट. आजकाल तर BA MA सगळेच लोक आहेत, बरोबर आहे की. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये काय म्हटलं की एक्सपिरियन्स काय पाहिजे, तर जनरली त्याला प्रेफर दिला जाईल तो म्हणजे सुपरवायझरी कॅपॅसिटीचा. लक्षात घ्या. ओके, नॉट लेस दॅन 3 इयर्स म्हणजे तुमच्याकडे जर 3 वर्षाचा सुपरवायझरी कॅपॅसिटीचा जर अनुभव असेल पण तो कशामधला पाहिजे, तर गव्हर्नमेंट ऑफिस. ओके, गव्हर्नमेंट ऑफिस किंवा मग बिग इस्टॅब्लिशमेंट. मग त्याच्यामध्ये बिग इस्टॅब्लिशमेंट आहे. पण हे नक्की याचा अर्थ काय बिग इस्टॅब्लिशमेंट म्हणजे आता तुम्ही असं म्हणा की गव्हर्नमेंटच्या अंतर्गत किंवा सेमी गव्हर्नमेंट पण एखादी बॉडी आहे त्याच्यामध्ये किंवा मोठी PSU आहे याच्यामध्ये जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल आणि तो सुपरवायझरी याचा अर्थ काय, जर तुमच्या हाताखाली एक साधारणतः 10-12 लोकांची टीम आहे असं गृहीत धरा आणि तुम्ही ते लीड करताय. सो अशा पद्धतीचा जर अनुभव असेल तर तुम्ही याला पात्र ठरू शकता. आणि शालेय शिक्षण विभागाचं एक पत्र आहे जे लोकसेवा आयोगाला गेलं. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे पद आहे अधीक्षक हे पद हे 7व्या वेतन आयोगानुसार S14 म्हणजे S14 मध्ये येतं. आणि त्याच्यामुळे याची जी हे आहे पे स्केल जो आहे तो S14 असल्यामुळे त्याला समकक्ष अथवा निम्न वेतन श्रेणीतील पदावरील जे काही अनुभवी असतील, पर्यवेक्षक अनुभवी जे काही कर्मचारी असतील ते याला अर्ज करू शकतात. लक्षात घ्या. ओके, म्हणजे लक्षात घ्या तुमच्याकडे S14च्या खालचा जर कुठल्याही पद्धतीचा किंवा S14चा जर पर्यवेक्षक अनुभव असेल तर तुम्ही या जाहिरातीला पात्र ठरता, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे पुढे याची एक मोठी जाहिरात येणार आहे, त्याला तुम्ही पात्र होऊ शकणार. ओके, अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब जी 86/2024 म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जाहिरात आहे, ज्याचा सिलेबस आता आलेला आहे.
तर ह्या अनुषंगाने कर्तव्य आणि जबाबदाऱ्या एकदा मी तुम्हाला ओव्हरलुक करून देतो. त्याच्यामध्ये बघा, मुख्यालयी जर आस्थापना जर असेल तुमच्याकडे, आस्थापनाचा जो कारभार असेल, तर विभागीय स्तरावरील तसेच संचालनाच्या स्तरावरील गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भातील प्रकरणे पाहणे. त्यानंतर बदल्यांबाबतचे प्रस्ताव तयार करणे. गट क व ड कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिद्ध करणे. त्यानंतर गट क व ड कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे प्रस्ताव तयार करणे किंवा त्या संदर्भातल्या कार्यवाही करणे. त्यानंतर न्यायालयीन प्रकरण हे असतील किंवा विधान परिषद, विधानसभा, लोकायुक्त या संबंधीची माहिती जी आहे ती शासनाला किंवा संचालकांना सादर करणे, कारण ते संचालनालयाअंतर्गत हे वर्क आहे. आस्थापना विभागातील पूर्ण पत्रव्यवहार हाताळणे हे मुख्यालयी आस्थापनाच्या अनुषंगाने कार्यकर्तव्य जबाबदाऱ्या आहेत. त्यानंतर विद्यापीठ किंवा अनुदानित महाविद्यालय या अनुषंगाने जर पाहिलात तर अनुदानित महाविद्यालयाचे जे काही नवीन विषय किंवा तुकड्या, विद्याशाखा यांच्या अनुदानाचे जे प्रस्ताव असतील ते प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडून मागून तपास वरिष्ठांकडे सादर करणे. त्यानंतर नवीन कार्यालयाचे प्रस्ताव तपासून संचालक किंवा सहसंचालक यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे. संचालक, सहसंचालक यांच्या आदेशानुसार महाविद्यालयासंदर्भातील सर्व कामे पार पाडणे आणि सेवाविषयक बाबी, तक्रारींची माहिती तपासून संचालकांकडे सादर करणे. अशा पद्धतीने हे कार्यकर्तव्य जबाबदाऱ्या ज्या आहेत या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत आहेत. तर या अधीक्षक पदासाठीचा जो सिलेबस आता आयोगाने घोषित केलेला आहे, प्रशासकीय शाखा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, त्याच्यामध्ये हे याचं माध्यम जे आहे हे मराठी असणार आहे. याच्यामध्ये 100 प्रश्नसंख्या असेल, 200 गुण आहेत, 1 तासाचा कालावधी आहे, दर्जा पदवीचा आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे. त्याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह सुद्धा आहे, ही गोष्ट सुद्धा यामध्ये तुम्हाला एवढीच लक्षात ठेवायची आहे. सिलेबस तुलनेने वास्ट आहे बघा, कारण सिलेबस मध्ये बऱ्यापैकी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. इव्हन तुम्ही म्हणू शकता ही जी गट ब आणि क च्या पूर्व परीक्षेला सुद्धा इतिहास तेवढा विचारला जाणार नाहीये, तेवढा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. मात्र प्रश्नांची संख्या 5 ते 7च असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की आपला कस कुठे लागतो की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्यानंतर मग प्रश्नांची संख्या मर्यादित असणार आहे. म्हणजे ऍटलिस्ट 10-15 प्रश्न तरी विचारले असते तर ठीक आहे असं आपण समजू शकलो असतो. परंतु याच्यामध्ये जे काही घटक दिलेले आहेत बघा, एकूण जे घटक दिलेले आहेत, हा 9 क्रमांकाचा जो घटक आहे जवळपास 50% वेटेज याला असणार आहे आणि जवळपास 50% वेटेज या घटकाला असणार आहे. तर याच्यामध्ये एकूण जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, माहिती अधिकार कायदा, भारतीय राज्यघटना, संगणक व तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी आणि बुद्धिमापन विषयक प्रश्न, म्हणजे हा सिलेबस त्यांनी बऱ्यापैकी सिलेबस मोठा दिलेला आहे. त्यासोबतच बघा मग संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस सेवेचे नियम त्यामध्ये ऍड आले. एक म्हणजे सर्वसाधारण शर्ती आहे, रजा नियम आहे, निवृत्ती वेतन आहे, शिस्त व अपील आहे, वर्तणूक आहे. त्यानंतर ज्येष्ठतेचे विनियम, नियमावली 2021 म्हणजे अपडेट. त्यानंतर महाराष्ट्राचा राजभाषा अधिनियम 1964 आणि जो सुधारणा झालेली आहे 2021 ची ती सुद्धा, म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडत असताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध 2005 चा आपण हे सगळे नियम जे आहेत ते विविध बॅचेस मध्ये पाहत आहोत. डिपार्टमेंट CDPO ला पाहिले आपण, अधीक्षकला पाहत आहोत. त्यासोबतच आपण याच्यामध्ये सुद्धा काही नियम जे आहेत ते इतरही सहाय्यक आयुक्ताला सुद्धा याच्यामध्ये पाहिले, नवी मुंबई महानगरपालिकेच्या याच्यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 असेल. त्यानंतर महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश शुल्क यांचे विनियमन अधिनियम 2015 आहे. त्यानंतर शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 चा. त्यानंतर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील विविध शिष्यवृत्ती योजना आणि सवलती. सो हा जो सिलेबस जो याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे हा बऱ्यापैकी मोठा सिलेबस आहे आणि हे जे काही कायदे आणि नियम याच्यामध्ये जे दिलेले आहेत हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित आहे. जो शालेय शिक्षण विभागाचा जो सिलेबस मी तुम्हाला याच्यामध्ये पुढे दाखवणार आहे त्याच्यामध्ये मग RTI आहे, RTIचे नियम आहे, हे सगळे जे घटक आहेत ते तुम्हाला शालेय शिक्षण मध्ये दिसतील. म्हणजे बघा ते याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे हे इथे पण आहे, रजा आहे, शिस्त व अपील आहे, सर्वसाधारण शर्ती आहे, तिकडे निवृत्ती वेतन आहे, इथे निवृत्ती वेतन नाही. त्यानंतर इथे RTI ऍक्ट आहे, RTI नियम आहे. त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व अधिनियम 2012, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला इथे दिसतील शालेय शिक्षण मध्ये, ते उच्च शिक्षण मध्ये तुम्हाला दिसणार नाही. ओके, उच्च शिक्षण मध्ये पूर्णतः उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. सो आता एकंदरीत त्याची स्ट्रॅटेजी म्हणजे आपण तयारी करत असताना आपला काय दृष्टिकोन असणार आहे बघा. आपण अधीक्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा व गट ब या पदासाठी जी बॅच आहे ती सुरू करत आहोत.
मे महिन्याच्या या आता पुढच्या आठवड्यामध्ये ही बॅच सुरू होईल, साधारणतः 8 ते 10 मेच्या दरम्यान. ओके, याची माहिती आपल्या ऍपवर सुद्धा मी तुम्हाला देतोच आहे आणि टेलिग्रामवर सुद्धा आपले अपडेट जे आहेत ते येणार आहेत. त्या तुम्हाला जोडून राहा. याच्यामध्ये हे सगळे लेक्चर्स, क्लास नोट्स आणि टेस्ट पेपर असं ऑल इन वन, तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडणार नाही शक्यतो याच्यामध्ये. ही ऑल इन वन बॅच असणार आहे. त्यानंतर आता हा सिलेबस जर तुम्ही बारकाईने पाहिला तर याच्यामध्ये काय काय आहे बघा. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. आता बघा, स्वातंत्र्य चळवळ, संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचे योगदान 1818 ते 1947. त्यानंतर महाराष्ट्रातील चळवळी, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र, म्हणजे दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र म्हणजे 1947 ते 1960 हा सिलेबस बऱ्यापैकी त्यांनी वास्ट केलाय. मग आता आपल्याला यामध्ये काय करावं लागणार आहे, तर सगळे पुस्तकं वाचतो म्हटलं तर इतिहासच संपणार नाही. जे 2 ते 3 महिने लागतील हा संपूर्ण इतिहास वाचायला, बरोबर आहे. पण आपल्याला याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी वापरायची नाही आहे. आपल्याला एमसीक्यू थ्रू सिलेबस, म्हणजे एमसीक्यू म्हणजे याचा अर्थ काय की आयोगाचे जे पीवायक्यू आहेत लक्षात घ्या, ठीक आहे. पीवायक्यू थ्रू सिलेबस मध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपण शिकवत असताना हा संपूर्ण सिलेबस म्हणजे यावर सुद्धा लेक्चर्स होणार आहेत. तर या संपूर्ण सिलेबसवर पीवायक्यू थ्रू सिलेबस आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मराठवाडा मुक्ती संग्राम, महाराष्ट्रातील प्रगती, त्यामध्ये राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, ओके, हा संपूर्ण पोर्शन पीवायक्यू थ्रू आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यासोबत प्रत्येक पीवायक्यूचं एक्सप्लेनेशन पण देणार आहे. म्हणजे पीवायक्यू सोबतचा आजूबाजूचा एरिया सुद्धा त्याच्यामध्ये पाहिला जातो, जेणेकरून हा सेपरेट काही करायची गरज पडणार नाही. ओके, आणि साधारण प्रश्नांची संख्या किती असणार आहे, 5 ते 7 प्रश्न, मॅक्झिमम 7 प्रश्न, कारण त्याला लिमिट आहे. त्याच्यामध्ये 100च प्रश्न प्रत्येक ओव्हरऑल पेपरवर असणार आहे. मग प्रत्येक घटकावर किती प्रश्न, तर साधारणतः 5-7च्या पुढे जाणार नाही ते. ओके, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, महाराष्ट्राचे राजकीय व प्रशासकीय विभाग, प्राकृतिक भूगर्भ रचना, महाराष्ट्रातील नद्या, जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, हे सगळे घटक त्याच्यामध्ये त्यांनी ऍड करून दिले, म्हणजे वाचा. ओके, त्यानंतर माहितीचा अधिकार दिलेला आहे. ओके, त्यानंतर राज्यघटना, राज्यघटनेमध्ये हे सगळे मुद्दे, घटना निर्मिती, घटनेची ठळक वैशिष्ट्ये, संघराज्य व्यवस्था, संघराज्य व त्याचे क्षेत्र, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, संगणक व माहिती तंत्रज्ञान, याच्यामध्ये हा सिलेबस आहे. संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ऍक्सेसरीज, कम्युनिकेशन, इंटरनेट, वेब होस्टिंग, त्यानंतर वेगवेगळे साधनं, तंत्रज्ञान, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, बघा हा सगळं एकदम अपडेट सिलेबस त्यांनी दिलेला आहे. मीडिया लॅब एशिया, डिजिटल इंडिया इत्यादी. त्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या. आता मानवी हक्कांची संकल्पना, त्यानंतर सार्वजनिक मानवी हक्काचा जाहीरनामा, भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क आणि मानवी हक्क यांचा संबंध, असा एक थोडासा सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचे क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहे. ओके, आणि या प्रत्येक घटकावर तुम्हाला टेस्ट पण असणार आहे. ओके, त्यानंतर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, हा आपण नंतर पाहणार आहोत जेव्हा परीक्षा राहणार आहे 1 महिना आधी. आता याची परीक्षा कधी होईल तर साधारणतः किमान 3 महिने लागणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सिलेबस त्यांनी आता दिलेला आहे 2 वर्षानंतर. ओके, आणि बुद्धिमापन विषयक प्रश्न. ओके, सो असे जर एकंदरीत तुम्ही याच्यामध्ये पाहिलात तर 50 प्रश्न याच्यामध्ये तुम्ही गृहीत धरून जावा. ओके, तर जनरली 40-60 असा रेशो असतो, पण मी मॅक्झिमम 50 धरलेले आहे. त्याच्यामध्ये सिलेबस त्यांनी वास्ट दिलेला आहे. त्यामुळे या सिलेबस सोबतच मग 50 क्वेश्चन्स तिथे आणि 50 क्वेश्चन्स इथे. आता हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस हे बेअर नियम आहेत. आता ह्या बेअर नियमांना तुम्ही वाचायला गेलात तर तुम्हाला त्यातली ऑब्जेक्टिव्हिटी नक्की काय आहे हेच लक्षात येईल. त्याच्यामुळे आपण शिकवत असताना सुद्धा पीवायक्यू, एमसीक्यू आणि मग त्याच्यामधला कंटेंट अशा पद्धतीने त्याची टीचिंग जी आहे ती पद्धतीने होणार आहे. ओके, तर हे दोन्ही पद जे आहेत, मग अधीक्षक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रशासन शाखा आणि अधीक्षक उच्च व तंत्र शिक्षण विभाग प्रशासन शाखा, या दोन्ही पदांसाठी जे आहेत त्या सेपरेट बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. टेक्निकल सिलेबस साठी असेल, कॉमन सिलेबस साठी असेल, दोन्ही कोर्सेस उपलब्ध आहेत. जर तुम्ही उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी भरला असेल तर हा कोर्स तुम्ही जॉईन करा, आणि शालेय शिक्षणासाठी केलेला असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करायला पाहिजे. तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ऍपवर हा जो नंबर दिलेला आहे 9226963866 या नंबरवर संपर्क करू शकता. लेक्चर्स सुद्धा, डेमो लेक्चर्स तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. आणि तुम्ही निश्चिंत राहा, हा जो सिलेबस आहे पूर्ण कट टू कट, म्हणजे तुम्हाला याच्या पलीकडे काहीतरी वेगळं काही वाचायला लागेल, हे नोट्स घ्यायला लागेल, हे पुस्तक घ्यायला लागेल, याची काहीही गरज पडणार नाही. तुम्हाला जो काही कंटेंट मी प्रोव्हाइड करणार आहे ऍटलिस्ट तेवढाच 2-3 जरी रिडिंग केला तरी तो पुरे आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.